हॅलो स्टुडंट, ह्या व्हिडिओमध्ये आपण 5th स्टँडर्डचा 10th लेसन आपण पाहतोय. त्याचा हा पार्ट 2 आहे. 10th लेसनचा पार्ट 2 आहे. पहा, पार्ट 1 मध्ये आपण हे एवढं सगळं कव्हर केलेलं आहे. 2 मॅप आहेत पार्ट 1 मध्ये आपण बघितलेले. गेटिंग टू नो इंडिया याचा फर्स्ट पार्टचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहे. आता आपण इथून सेकंड पार्ट स्टार्ट करतोय. पहा, मेक फ्रेंड विथ मॅप म्हणजे नकाशाशी मैत्री करायची आहे तुम्हाला. ह्याच्या 2 आधीचे नकाशा आपण बघितले की नाही. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे की कलर करायचे आहेत. काय काय कलर मस्त, मला हे नकाशांचं खूप तुम्हाला पण आवडेल. तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण होमवर्क दिलेला आहे की पेन्सिलने जे तुम्हाला विचारले त्याला सर्कल करायला सांगितलेत. मी कलर पेन्सिलने वेगवेगळे सर्कल करायचे आणि इथे तुम्हाला हेच कलर करायचे. काय सांगितलंय बघा, तुम्हाला कसला मॅप दिलेला आहे. हा इंडियाचा मॅप दिलेला आहे इथे बघा आपल्याला. आणि आपण आता काय काय करायचंय बघा. स्टडी द पॉलिटिकल मॅप ऑफ इंडिया गिवन अबाउ अँड आन्सर द क्वेश्चन. हा कोणता मॅप दिलेला आहे इंडियाचा? पॉलिटिकल मॅप दिलेला आहे. याच्या आधी आपण बघितला कोणता? फिजिकल मॅप बघितला होता बघा, प्राकृतिक मॅप बघितलेला बघा. फर्स्ट आहे फाइंड अवर स्टेट, कलर इट विथ युअर ओन फेवरेट कलर, राईट द नेम ऑफ इट्स कॅपिटल. म्हणजे तुमची स्टेट, कोणत्या स्टेटमध्ये तुम्ही राहता, कोणत्या स्टेटमध्ये आपण राहतो. पहा, आपण सगळे महाराष्ट्रामध्ये राहतो. कुठे आहे ह्याच्यात महाराष्ट्र शोधा. पहा, इथे मला महाराष्ट्र दिसलेला आहे. मी ह्याला कलर करते. आणि त्याचं कॅपिटल कोणतं आहे महाराष्ट्राचं? सांगा बघू सगळ्यांनी, महाराष्ट्राचं कॅपिटल कोणतं आहे? पहा, आपला स्टेट आहे इथे महाराष्ट्र. बघा, मी ह्याला कलर करते. तुम्ही सुद्धा असं कलरनी मस्तपैकी, मला इथे व्यवस्थित स्क्रीनवरती करता येत नाही, तुम्ही छानपैकी शार्प पेन्सिल घेऊन हा असा कलर करायचा आहे. आणि कॅपिटल कोणतं आहे बघूया. हे बघा, मुंबई. मुंबई हे त्याचं कॅपिटल आहे. हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. पुढे बघूया काय विचारलंय क्वेश्चन तुम्हाला. विच इज द नॉर्दर्न मोस्ट स्टेट, म्हणजे उत्तरेकडे असणारी राज्य कोणती. बघा, म्हणजे नॉर्थ साईड कुठे आहे बघा. ही बघा इथे मॅपमध्ये नॉर्थ साईड तुम्हाला कुठे दिसते. पहा पहा, इथे वरती. ही बघा इथे तुम्हाला दिसते का? दाखवते मी. बघा, नॉर्थ साईड वरती. मग इथे कोणते कोणते स्टेट तुम्हाला दिसतात बघा. जम्मू काश्मीर, बरोबर. तुम्हाला इथे उत्तरेकडे असणारे राज्य कोणते, तर जम्मू काश्मीर. नेक्स्ट विचारलेला आहे तुम्हाला. पहा, पुढे कोणता क्वेश्चन विचारलेला आहे. थर्ड, विच इज द साऊदर्न मोस्ट स्टेट. दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यांची नावं लिहायची आहेत तुम्हाला. आता दक्षिण म्हणजे साऊथ कुठे आलं हे बघा खाली. मग इथे कोणती राज्य आहेत पहा. इथे तमिळनाडू आहे, केरळ आहे, बरोबर. हे राज्य अजून सुद्धा तुम्ही लिहू शकता. ही झाली सदर्न मोस्ट. नंतर दुसरा कोणता क्वेश्चन आहे बघूया आपण. तुम्ही हे कलर करायचे आहेत. वेगवेगळ्या कलर, मी हे कलर करायचे आहेत. कलर द स्टेट ऑफ नॉर्थ ईस्ट इन डिफरंट कलर, राईट देअर नेम्स अँड नेम ऑफ देअर कॅपिटल. म्हणजे नॉर्थ ईस्टला बघा, नॉर्थ ईस्ट म्हणजे कुठे आली बघा, आपण बघूया. पहा, नॉर्थ ईस्टला कोणते कोणते आहेत बघा. उत्तर प्रदेश, हे बघा नॉर्थ ईस्ट, किंवा इथे आपण सिक्कीम, हे बघा आहे. त्याची कॅपिटल सुद्धा तुम्हाला लिहायची आहेत. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय, कलर द लार्ज स्टेट. मोठ्या स्टेट तुम्हाला कोणत्या दिसत आहेत. नेक्स्ट बघा, कलर द लार्जेस्ट स्टेट इन येलो सर्कल, सर्कल इट्स कॅपिटल. लार्जेस्ट स्टेट कोणता आहे बघा इथे, राजस्थान. आणि त्याचं कॅपिटल काय दिलेलं आहे राजस्थानचं. पहा, तुम्हाला इथे राजस्थानचं कॅपिटल दिसतंय का, जयपूर. त्याला तुम्हाला कलर करायचा आहे. कोणत्या कलरने सांगितलंय, येल्लो सर्कल करायचंय कॅपिटलला. व्हॉट डू द नेम इन रेड लेटर शो. बघा, रेड लेटरमध्ये जे दाखवले ते युनियन टेरिटोरी आहेत. हे रेड कलरमध्ये हे बघा इथे हे युनियन टेरिटोरी तुम्हाला दाखवलेले आहेत. संघराज्य मराठीमध्ये त्याला म्हणतात. पहा, अशा पद्धतीने हा आपण नकाशाचा अभ्यास केलेला आहे. इंडिया इज डेमोक्रेटिक रिपब्लिक. द कॅपिटल ऑफ इंडिया इज न्यू दिल्ली. कन्सिडरिंग द एरिया, राजस्थान इज द लार्जेस्ट स्टेट. आपण बघितलं ना आत्ताच. इन इंडिया इट इज फॉलोड बाय मध्य प्रदेश. महाराष्ट्र इज द थर्ड प्लेस. गोवा इज द स्टेट विथ द स्मॉलेस्ट एरिया. भारत हे एक डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाही प्रजासत्ताक राज्य आहे. त्याची राजधानी दिल्ली आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठं राज्य आहे.
त्याच्यानंतर मध्य प्रदेश सेकंड नंबरला आणि थर्ड नंबरला महाराष्ट्र आहे. तसंच गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं सगळ्यात छोटं कोणतं आहे तर गोवा आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात छोटं राज्य बघा इथे तुम्हाला दिसतंय का, गोवा केवढूस आहे बघा, हे इथे हे गोवा हे सगळ्यात छोटं आहे. पुढे बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे, इथे तुम्हाला बघा डू यू नो मध्ये इथे काय दिलेलं आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. विच इज द स्टेट नेक्स्ट टू अस विच वॉज फॉर्म इन 2040. म्हणजे आपल्या ह्याच्या बाजूला स्टेटच्या बाजूला 2014ला नवीन कोणतं राज्य तयार झालं. पहा आपल्या बाजूलाच नवीन तेलंगणा हे राज्य निर्माण झालं. हाऊ मेनी स्टेट आर देअर इन इंडिया. इंडियामध्ये एकूण किती स्टेट आहेत. पहा आपल्या स्टेटमध्ये एकूण आपल्या इंडियामध्ये एकूण 29 स्टेट्स आहेत आणि 7 युनियन टेरिटोरीज आहेत. अशा पद्धतीचे तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. बघा पुढे काय सांगितले तुम्हाला, यू कॅन टेक अ हेल्प ऑफ, नाही दोन हे सांगितलेले आहेत ट्राय धिस मध्ये. लेट ईच पर्सन इन अ क्लास चूज वन स्टेट, यूज द फॉलोइंग पॉइंट टू कलेक्ट इन्फॉर्मेशन. प्रत्येकाने एक स्टेट चूज करायची आहे आणि जे पॉइंट दिलेत त्याच्याप्रमाणे काय काय पॉइंट आहेत बघा, सोशल अँड कल्चर फीचर, लँग्वेज, फेस्टिवल, क्लोदिंग, डान्स. म्हणजे प्रत्येकाने काय करायचं आहे की एक स्टेट, जो स्टेट आता समजा आपण गुजरात घेतला एकाने, तर त्या गुजरातमध्ये कोणत्या भाषा बोलली जाते, कोणते सण कोणते उत्सव साजरे केले जातात, पेहराव कोणता, हे करायचं, ह्याची माहिती मिळवायची. तसंच जॉग्राफिकल फीचर्स सुद्धा याची माहिती करून घ्यायची आहेत. म्हणजे लँडफॉर्म, वॉटर बॉडीज, फॉरेस्ट कोणते आहेत ते, हे तुम्हाला ट्राय धिस मध्ये सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला बघा तसंच काय सांगितलं, यू कॅन टेक द हेल्प ऑफ द स्कूल लायब्ररी, न्यूजपेपर, मॅगझिन, इंटरनेट. म्हणजे ह्या सगळ्याची मदत घ्यायची आहे. टीचरची सुद्धा मदत घेऊ शकता. नाऊ मेक चार्ट ऑफ इन्फॉर्मेशन. चार्ट करायचा आहे, तो वर्गात चिटकवायचा आहे. तसंच युनियन टेरिटोरीज सुद्धा तुम्ही घ्यायची आहेत. म्हणजे 29 स्टेट्स प्लस 7 युनियन टेरिटोरी असं करायचं आहे. वी ऑल्सो नोटीस. मग हे सगळं केल्यावर तुम्हाला काय लक्षात येईल, डिफरन्स इन क्रॉप प्रोड्यूस इन डिफरंट रिजन. प्रत्येक रिजनमध्ये प्रत्येक स्टेटमध्ये एक वेगवेगळं क्रॉप घेतलं जातं. कॉफी, टी, ऑरेंज, मँगो एक्सेट्रा. दॅट वी सी इन अ मार्केट कम फ्रॉम अँड हाऊ दे रीच अस. सी द मॅप ऑन द नेक्स्ट पेज. नेक्स्ट पेजवरती एक मॅप दिलाय की कुठे काय पिकतं आणि ते आपल्यापर्यंत कसं येतं. हा नेक्स्ट पेजचा मॅप आपण बघणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला डू यू नो मध्ये एक दिलेला आहे, अपार्ट फ्रॉम इंडियन मेनलँड सेव्हरल ग्रुप ऑफ आयलँड आर ऑल्सो इन्क्लूड इन इंडियन टेरिटोरी. म्हणजे भारताचे हे जे स्टेट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त आयलँड सुद्धा आहेत बरेचसे. बघा कोणते कोणते, द लक्षद्वीप आयलँड इन अरेबियन सी, द अंदमान निकोबार आयलँड इन बे ऑफ बंगाल. आयलँड म्हणजे काय, ज्याच्या चारी बाजूला पाणी असतं, बरोबर, ते आयलँड. मग अरबी समुद्रामधील लक्षद्वीप आयलँड, तसंच बे ऑफ बंगाल, बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार आयलँड, द कोस्टल आयलँड नियर द इंडियन मेनलँड, म्हणजे भारताच्या मुख्य भूमीवरील समुद्रातील बेटे. All these islands have strategic location from the defense point on view. Long ago, forts are built on some of these islands of the coast of Maharashtra of safeguard the coast. Their historical fort are known as sea fort. We can see several fort along the coastal region. ही सर्व जे आयलँड आहेत ते देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने फार महत्वाची आहेत. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरती रक्षणासाठी यातील काही बेटांवरती किल्ले बांधले गेले होते त्यावेळेला. ऐतिहासिक किल्ले जलदुर्ग म्हणून ओळखले जातात. पहा कुठे कुठे आहेत जलदुर्ग. तुम्हाला मुरुड जंजिरा बघितले असाल, तसंच अलिबागचा किल्ला आहे, कुलाबा किल्ला, असे हे जलदुर्ग आहेत, सी फोर्ट आहेत. नक्की कोणत्या तरी एखाद्या सी फोर्टला तुम्ही व्हिजिट द्या, म्हणजे तुम्हाला समजेल की चारी बाजूला पाणी आणि मध्ये किल्ला कसा असतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्या जे चारी बाजूला खारं पाणी असून प्रत्येक किल्ल्यामध्ये एक गोड्या पाण्याची विहीर असते. मग ते गोड पाणी कुठून येतं, एकदम चमत्कारिकरित्या चारी बाजूला वेढलेला खाऱ्या पाण्याचा किल्ला, याच्या आत गोड्या पाण्याची विहीर असते. तुम्ही नक्की एखाद्या सी फोर्टला किंवा जलदुर्गला भेट द्या. पुढे बघा आता आपल्याला काय आहे, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी कोणते कोणते क्रॉप पिकवले जातात. बघा इथे तो कॉफी, मँगो, ओनियन, ऍपल, सॅफ्रॉन, टी, क्लोव्ज आणि ऑरेंज. आता कुठे कुठे काय पिकते त्याचे क्वेश्चन विचारले आहेत. हा नीट स्टडी करायचा आहे तुम्ही मॅप. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, फ्रॉम व्हेअर विल वी ऑब्टेन सॅफ्रॉन, ट्रेस द मोस्ट कन्व्हिनियंट रूट. सॅफ्रॉन कुठे आहे. आता सॅफ्रॉनचं तुम्हाला इथे
काय दिलंय बघा, सॅफ्रॉनसाठी कोणतं साईन दिलेलं आहे बघूया आपण. इथे पहा, सॅफ्रॉनसाठी हे असं साईन आहे. मग असं साईन कुठे आहे तुम्ही शोधायचं. हा पहा, बघूया आपण. पहा, मी तुम्हाला हा बघा इथे दिसलं मला, हे बघा बरोबर, इथे सॅफ्रॉन आहे. कुठे सॅफ्रॉन होतं आपण बघितलं बरोबर. आता हे सॅफ्रॉन कसं आपल्यापर्यंत पोहोचणार हे आपण बघायचं आहे. पहा, इथे हे तुम्हाला हायवे म्हणजे बघा, इथे इंटरनॅशनल बाउंड्री, स्टेट बाउंड्री, नॅशनल कॅपिटल हे दिलेले आहेत. नॅशनल हायवे ब्लॅक कलरनी दाखवलेला आहे. गोल्डन क्वाड्रिलॅटरल, नॉर्थ साऊथ कॉरिडॉर, ईस्ट वेस्ट कॉरिडॉर, याच्यापैकी सॅफ्रॉन हे बघा इथे तुम्हाला दिसतंय का सॅफ्रॉन. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सॅफ्रॉन कुठे येतं, महाराष्ट्र कुठे बघा तुम्हाला दिसतोय, हा बघा इथे. मग ह्या महाराष्ट्रामध्ये सॅफ्रॉन कसं आलेलं आहे आपण बघूया. पहा, हे बघा, हे इथून सॅफ्रॉन निघून हे बघा, हे असं आपल्या इथे ब्लॅक ह्याच्यानी आपल्या खालपर्यंत आलेलं आहे. म्हणजे नॅशनल हायवेनी सॅफ्रॉन आपल्यापर्यंत पोचतं. पुढे काय विचारलंय बघा, इन विच स्टेट टी ग्रो. आता टीचं हे कुठे आहे बघा, बघा टी तुम्हाला कुठे दिसते, हे बघा ग्रीन लीव्स दाखवले आहेत. मग आता कुठे कुठे आहेत बघा इथे, हे बघा सिक्कीम, आसाम आणि सिक्कीममध्ये टीचं क्रॉप घेतलं जातं. नेक्स्ट बघूया काय क्वेश्चन आहे तुम्हाला विचारलेला. थर्ड क्वेश्चन, फाइंड द रूट टेक टू ब्रिंग क्लो इन टू अवर स्टेट अँड ट्रेस. तर क्लो कुठे आहे बघा, इथे क्लो दिसते तुम्हाला, ही बघा, ही आपल्या इथे कशी आणायची बघा. इथून रस्ता गेलेला आहे बघा येल्लो कलरचा, पहा आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला आहे. मग येल्लो कलरचा रस्ता काय आहे बघा, इथे आपण बघूया. येल्लो नॉर्थ साऊथ कॉरिडॉर, म्हणजे नॉर्थ साऊथ कॉरिडॉर मार्फत आपल्याकडे ही येते. असे तुम्ही फाइंड द स्टेट्स इन विच ऍपल ग्रो. ऍपल कुठे बघा होतात, हे बघा इथे जम्मू काश्मीर, बघा इथे ऍपल घेतलं जातं मोस्टली पीक. आंबे कुठे होतात पहा, आंबे बघा इथे कोकण किनारपट्टीवर दिले तुम्हाला आंबे बरोबर. पुढे बघूया आपण. अशा पद्धतीने तुम्हाला जिथे ऑरेंज कुठे आहेत बघा, ऑरेंज कुठे दिसतात तुम्हाला, हे बघा ऑरेंज, महाराष्ट्रामध्ये नागपूरला ऑरेंज घेतले जातात. अशा पद्धतीने तुम्ही शोधून त्याची आन्सर द्यायचे आहेत. कॉफी कुठे होते, कशी डिलिव्हर होते, हे तुम्ही आन्सर द्यायचे आहेत. पुढे बघा काय आहे, ऑलवेज रिमेंबर देअर इज डायव्हर्सिटी ऑफ प्लांट ॲनिमल बर्ड इन आवर कंट्री, वी कॅन इझिली सी धिस इन फॉरेस्ट रिजन. म्हणजे आपल्या देशामध्ये विविधता आहे, वनस्पती, प्राणी, पक्षी. वनप्रदेशात गेल्यावरती आपल्याला सहज पाहता येते आणि आपण ती विविधता जपली पाहिजे. आपण काय काय शिकलो बघा. वी स्टडीड इंडिया विथ अ हेल्प ऑफ मॅप. इंडियाचं आपण मॅपच्या आधारे समजून घेतलं. नंतर काय शिकलो, वी स्टडीज द लँडफॉर्म अँड वॉटर बॉडीज. आपण भूरूपे आणि जलरूपे बघितली. दो ॲक्टिव्हिटीज वी ऑप्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस लँग्वेज, क्लोथ्स, फेस्टिवल. म्हणजे तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी सांगितली ना, प्रत्येकाने एक स्टेट बनायचं, त्याच्यातून तुम्हाला काय समजेल हे दिलेलं आहे. तसंच वी आयडेंटिफाय सम क्रॉप अँड ट्रान्सपोर्ट रूट. आपण मगाच्या ह्याच्यामध्ये काही क्रॉप आणि हे ट्रान्सपोर्ट रूट आहेत ते सुद्धा पाहिलेले आहेत. इथे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे. सगळे व्हिडिओ आधीचे सुद्धा चॅनलवरती आहेत, नक्की पहा. तसंच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.